हेडलाईन्स प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश। हा ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। कन्नड साखर कारखाना लिलाव प्रक्रियेत घोटाळ्याचा ईडीचा आरोप। नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेल्या फहीम खानला सत्र न्यायालयातून जामीन मंजूर। सोमवारनंतर कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई विमानतळ कामाची करणार पाहणी। मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचीही पाहणी करणार असल्याची माहिती। नवी मुंबईतील ईडब्ल्यूएसच्या 791 घरांचं घोटाळा प्रकरण। भाजप आमदार विक्रांत पाटलांकडून लक्षवेधीद्वारे घोटाळा उघड। मंत्री उदय सामंतांनी समिती स्थापन करण्याचे दिले आदेश। भरधाव रिक्षातून विद्यार्थी पडला रस्त्यावर। भुसावळमधील धक्कादायक घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। पुण्याच्या कात्रज परिसरात टोळक्याचा धुमाकूळ। कोयता आणि तलवारीनं केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी। रुग्णालयात उपचार सुरू। वैभववाडीच्या नापणे धबधब्यावर उभारला काचेचा पूल। सिंधुरत्न योजनेतून पुलाची उभारणी। मनमोहक दृश्याची पर्यटकांना भुरळ। आणि अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटना प्रकरणी 15 पानांचा अहवाल समोर। इंधन पुरवठा बंद पडल्यानं दोन्ही इंजिन हवेतच बंद पडल्यानं अपघात। अहवालातून माहिती उघड।